वारकरी संप्रदायाच्या नीतिमत्तेच्या परंपरा आपण जोपासाव्या असं मी आपल्या सगळ्यांना आग्रह करतो. आळंदीवरून महाराज पण त्याच्यासाठी तिकडनं इकडे आलेले आहे. आपण सगळे गायक मंडळांचे प्रमोद महाराज सगळेजण आपण आहात आणि आपण श्रोते सुद्धा जुने आहात. फक्त विनंती एवढी करेन की कीर्तनाला खुर्चीवर बसलेल्यांनी बसा, पण चपला घालू नका बरं का. कशी पण मी सूचना केली होती, पण तुम्ही छान ऐकली ती म्हणून पुन्हा एकदा सूचना करतो की खुर्चीवर बसलेल्यांनी चप्पल घालू नका. याचं कारण एकच सांगतो, बाकीचे नियम सगळे अंबादास महाराजांकडे सोडतो. तेथे असे बोला ना काय जागा, तेथे असे देव उभा. उद्भिद तर नाही उभा ना, देव आहे म्हटल्यानंतर संपला ना विषय का, बाकी काही संपला विषय. एवढीशी छोटीशी एक फक्त विनंती करतो आणि सेवेला सुरुवात करतो. या ठिकाणी आपण जमलेली सगळी माता भगिनी, आमच्या माझे बंधू सगळे या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या चरणावर एकदा वंदन करतो आणि सेवा करण्याची आज्ञा मागतो. विठ्ठल विठ्ठल संन्याशांमध्ये जरा जीवन आमचं गेल्यामुळे थोडंसं जरा कधी कधी पारा आपोआप असं वर चढतो. मला चढवायची नाही गरज लागत, आपोआप चढतो. म्हणून फक्त विनंती करतो आपल्याला. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे उरलेल्या वेळेमध्ये. आणि मला व्यापारी मंडळाचे अध्यक्ष आमचे कुठे गेले आहेत ना, परवानगी दिली महाराज. अर्धा तास जास्त घेतलं तरी चालेल. आता त्यांनी परवानगी दिली म्हटल्यानंतर तुम्ही मागच्या मागून उठून जाऊ नका बरं का. विठ्ठल अभंग असा आहे की 30 वर्ष झाल्यानंतर संसार जिंकायची आपल्याला इच्छा झाली पाहिजे की नको, पण पुन्हा त्याच्यातच लोळायचंय. संसारात लोळणं म्हणतात कशाला काय दीपक महाराज, तुमची मगाशी आठवण काढली. संसारामध्ये लोळण न घेता त्याला जिंकावा. दिसायला विधी आहे बरं का, दिसायला हा विधी आहे, पण हा विधी नाही, हा उपदेश आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा आपल्याला हा उपदेश आहे. संसार जिंका. पण तुकोबारायांचा आमचे विरक्त शिरोमणी आहेत, भाषेला त्यांच्या मुलामा आहे, गोडी आहे. आपण प्रवृत्त व्हावं ही त्यांच्या अंतःकरणाची तळमळ आहे. म्हणून जिंका या शब्दाला त्यांनी जिंकावा असं केलंय. विठ्ठल विठ्ठल अलीकडे क्रिकेटच्या मॅचेसचे दिवस आहेत, त्याच्यामुळे हारणं जिंकणं काही लय लांबच्या गोष्टी नाही. पूर्वीच्या काळी या भारत देशामध्ये संस्थानिक राज्यशासन पद्धती होती. तुकड्यांचं राज्य, अशी संस्थानिक राज्यशासन पद्धती होती. त्यावेळेला हरणं आणि जिंकणं हा शब्द सरळ युद्धामध्ये लढाईमध्ये लावला जायचा. आता आपल्याला लढाईमध्ये हा शब्द लावून जमणार नाही, पण आता आपल्याकडे उपलब्ध वस्तू काय आहे, क्रिकेट. आता पण कुठेतरी तुमच्याकडे मॅचेस चालूच असतील ना, आणि स्पॉन्सर पण इथेच बसलेले असतील. क्रिकेटच्या मॅच मध्ये जसं हरणं आणि काय असतं, जिंकणं असतं, तसं हे सुद्धा एक प्रकारे हरणं आणि काय आहे, जिंकणं आहे. कोणाच्या दुनियेमध्ये, संसाराच्या दुनियेमध्ये. आणि म्हणून संसाराच्या दुनियेमध्ये जिंकण्याची भाषा घेऊन जगद्गुरु तुकोबाराया आपल्यापर्यंत आलेले आहे. हा या अभंगाच्या भूमिकेचा अर्थ आहे. आमच्या मॅचिंगमध्ये, युद्धामध्ये हरणं जिंकणं असतं. तुमच्या बुवा लोकांमध्ये पण असतं का होय? कारण आम्ही बॅटिंग मध्ये टाळके फोडतो, धोडकतो, पाठी फोडतो आणि मग हरणं आणि जिंकणं. दुसरा एक आदलं जिंकणं आपल्याकडे, तुमच्याकडे आहे का नाही माहिती नाही. काय सगळं महाराष्ट्रात आहे, तुमच्याकडे बसूनच आहे. बैलगाड्यांच्या नक्की तुमच्याकडे. विठ्ठल विठ्ठल